शुभेच्छा. पहिल्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज फेकणार निहाल. स्ट्राइक केला फलंदाज नितीन. खोलवर डप्प्याचा चेंडू सरळ बॅटने चेंडूला हिट केलाय. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र मिळाली आहे. एका धावेत तिथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येला सुरुवात 1 ने होते. धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. धावसंख्येची मुहूर्त रोवली जाते 1 या आकड्याने. 11 नाबाद 56 ज्यानं खेळी केली होती. नाबाद 55 धावांची ज्यानं खेळी केली होती. असा 11 योगेश भगत वाशीगाव संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू जो सामोरं जाणार यावेळेस निहालच्या गोलंदाजीला. ओव्हर द विकेट. सरळ बॅटनं जोरदार प्रहार झाला. लॉंग ऑफ रिजन मध्ये एक धाव फक्त मिळणार. सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जाते. अवघ्या एका धावेत समाधान मानलं जात आहे. धावसंख्या होती बिनबाद 2 धावा. फुलटॉस चेंडू दिलाय. क्रिकेटच्या परिभाषेत सर्वात खराब चेंडू, परंतु त्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालाय. मोठ्या विकेटचं पतन होता होता मात्र बचावलाय. जीवनदान जीवनदान दिलंय. जीवनदान म्हणजे नक्की तरी काय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण चाललात तर नक्कीच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल ज्या बहलोल खानाला प्रतापराव गुजर यांनी दिलेला जीवनदान. ऐन स्वराज्याभिषेकाच्या बरोबर 1 महिना अगोदर याच जीवनदानाचा फायदा नक्कीच वाशिगाव संघाच्या फलंदाजांना वॉर्निंग आपण फलंदाज बाद झाल्यानंतर देऊया एकदा. परंतु त्याच आपण विचार केला तर बहलोल खानानं जीवनदान दिला होता प्रतापराव गुजर यांना. आणि जीवनदान दिल्यानंतर बरोबर राज्याभिषेक सोहळ्याला महिना असताना याच प्रतापराव गुजर यांचा नेसरीच्या खिंडीमध्ये खऱ्या अर्थानं 7 मावळ्यांचा शिरच्छेद केला होता. तिथूनच तर खऱ्या अर्थानं ते मराठ्यांचं गाणं आलं होतं, वेडात मराठे वीर दौडले 7. हा चेंडू पंचाने आव्हांतर घोषित केलाय. या आव्हांतर चेंडूने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपालकाती लागते बिनबाद 5 धावा. गोलंदाज निहाल. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र धोका. मोठ्या विकेट साठी खऱ्या अर्थानं नामी संधी आली होती. मी म्हणेन माझं एक वैयक्तिक मत सांगायचं झालं तर अशा वेळेस मात्र जोखीम उचलणं वावगं ठरू शकतं. ते मात्र मी म्हणेन गॅरो भगतला धावबाद करण्याची नामी संधी चंद्रकांत कडे आली होती. कारण मी म्हणेन गॅरो भगत एक भयानक स्फोटक फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं. अशी स्फोटकी खेळी त्याच्याकडून होत असते. अशा फलंदाजाला धावबाद करण्याची नामी संधी ते मात्र आली होती. ती संधी गमावली आहे. म्हणजे दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालंय. यावेळेस मात्र कलात्मक दृष्ट्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न, भेदकता वापरली आहे. एक सुरेख षटकाची सांगता झाली आहे. गोल्डन षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपालकाती लागली आहे बिनबाद 5 धावा. बिनबाद 5. चला मीटिंग घेऊ नका, आपलं ठरवा. मीटिंग घेऊ नका, ठरवा. कारण आता मात्र आपण विचार केला तर वेळ आपल्याकडे कमी असेल. डीजे मास्टर सावध राहायचं आहे. काय झालं असेल तांत्रिक बिघाड तर दूर करा. कारण आपण पाहतोय मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, भवितव्याची स्पर्धा. आणि अशा या स्पर्धेमध्ये आपल्यासारखा प्रोफेशनल डीजे मास्टर, एक प्रोफेशनल डेकोरेटर अर्थात महागणपती डेकोरेटर चिरणे, प्रोप्रायटर बाय सचिन गवाडे आणि टीम, तुमचं सुद्धा कौतुक. दुसरं षटक असेल आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज यावेळेस मात्र पाचारण करण्यात आल्या. संदीप गोलंदाज आलाय. सुरेख गोलंदाज मी म्हणेन या अगोदर निहालनं मात्र षटक फेकलं होतं. गॅरो टू संदीप. ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट.
यावेळेस हा चेंडू काय घडून जातोय, पंच अवांतर चेंडू घोषित करतायत आणि या अवांतर चेंडूने आपण पाहिलं अवांतर चेंडू पडलाय. मी म्हणेन धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली आहे 6 धावा. 4 षटकांचा सामना, अवघ्या 6 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. यावेळेस हा चेंडू डीप पॉइंट मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडलाय. 2 धावा मात्र रोखता येणार नाही, 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या साह्याने आपण पाहतोय वाशीगाव संघ 8 या आकड्यामध्ये जाऊन पोहोचतोय, बिनबाद 8. यावेळेस मात्र गॅरो बॅटचा पेस खोलतोय, जबरदस्त प्रहार करतोय, चेंडू जातो उत्तुंग षटकार. हॅलो, या षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या आता मात्र 14 वरती जाऊन पोहोचली. 14 धावा धाव फलकावरती आता मात्र लागल्या आहेत. चांगला प्रयत्न केला गेलाय. या इनिंग मधील पहिला षटकार पाहायला मिळतोय गॅरो भगतच्या बॅट मधून. यावेळेस मात्र गॅरोला मिळालेला आणखी एक लॉलीपॉप चेंडू, कणकणीत षटकार, म्हणजे गॅरो भगतच्या षटकारची हॅट्रिक होते. आपण पाहिलं या अगोदर खेळत असताना ओळे संघाच्या विपक्षात मी म्हणेन याच गॅरोने शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार लगावला होता. नाबाद 55 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर स्ट्राईक मिळाल्यानंतर, माफ करा, त्यानंतर मात्र आपण पाहतो या सामन्यामध्ये सुद्धा लगातार 2 षटकार लगावतोय. नाबाद आतापर्यंत पूर्ण या स्पर्धेमध्ये नाबाद 71 धावा गॅरोच्या होत आहेत. राऊंड विकेट. यावेळेस जबरदस्त चपराक सरळ बॅटनं, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. धाव मिळणार 1, धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होते 21 धावा. धावसंख्या होते 21 धावा. 21 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागल्या आहेत वाशीगाव संघाच्या. नितीन यावेळेस अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये गेलाय. 1 धाव मात्र मिळतीये. या एका धावेने संघ पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. 22 धावा झाल्या आहेत. 22 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 22 धावांची वर्णी लागते. 22 आकडा मात्र वाशीगाव संघाने गाठलाय. या 22 धावांवरती वाशीगाव संघ पोहोचलाय. 22 धावांमध्ये वाशीगाव संघ बिनबाद 22 अशा स्थितीमध्ये आलाय. पोचलेत इलेक्ट्रिशियन पोचतायत तिकडे मंचापासून बरोबर 4था टॉवर. थोडासा तांत्रिक बिघाड आणि प्रेक्षक थोडेसे आमच्या बाजूला झाले तिथून. कारण सुद्धा तसं असणार आहे. स्पर्धा दरवर्षी होतील त्यासाठी प्रेक्षक म्हणून ते राहिले पाहिजे. निलेश याची वर्णी लागते. 3रं षटक मार्गस्थ. गोलंदाज निलेश येतोय आणि या निलेशला खऱ्या अर्थानं आपण पाहणार. आता मात्र गोलंदाजी करत असताना ज्या निलेशनं फलंदाजी करत असताना आपल्या संघाला आश्वासक सुरुवात करून दिली होती. चला टाइमपास करू नका, विनंती असेल. अजून एक सामना असेल म्हणजे टॉप 4 मध्ये क्वालिफाय होणार. या आजच्या रजनीमध्ये एक संघ, कोणता संघ असेल जो एका बक्षिसाचा मानकरी ठरणार, यासाठी आणखी एका सामन्याचा खेळ आपल्याला पाहावा लागेल. गोलंदाज निलेश आपण पाहणार आहोत. गोलंदाजी करत असताना समोर नितीन. सामना चालू करा निलेश.
डोंट वेस्ट टाइम. वॉर्निंग असेल. यावेळेस मात्र फलंदाज सफल झाला. अवय्याला चढवलाय. जबरदस्त प्रहार झाला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलेला उत्तुंग षटकार. या 6 धावा मिळत आहेत. या 6 धावांच्या साह्याने आपण विचार केला तर आमचा वाशिगाव संघ पोहोचला 29 या धावसंख्येवरती. 29 धावा. धावफलकावरती लागल्या आहेत आणि आपण पाहतोय कोपरोली संघ पुन्हा एकदा उपस्थित झालाय. जो कोपरोली संघ मला वाटतं बेलपाडा का बेलपाड्याच्या मैदानावरती खेळण्यासाठी गेला होता. यावेळेस मात्र टाइमपास करायचा नाही. संघाची धावसंख्या असणार आहे 29 धावा. ओव्हर द विकेट. सरळ प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. आणखी एक निर्धाव चेंडू गेलाय. धावसंख्या असते 29 धावा. मी प्रवीण जी म्हटलं होतं नवीन शेवच्या मैदानावरती गेला तर आपल्याला नेहमी एक ग्रुप पाहायला मिळेल 12 के बाद. 12 नंतर त्यांचं आयुष्य चालू होतं असं त्यांचं म्हणणं आहे. 12 के बाद ग्रुप. इथे मात्र 12 के अंदर ग्रुप आपल्याला बनवावा लागेल यात तीळ मात्र शंका नाही. कारण सुद्धा तसं असेल. अतिशय वेळेच्या पाबंदात काटेकोर नियमामध्ये स्पर्धा. प्रहार झालाय लॉंग ऑन रिजन मध्ये. सीमा पार. 4 धावा. 4 धावा मिळत आहेत. 4 धावेने संघ पोहोचलाय 33 वरती. 33 धावा. चला क्षेत्ररक्षण काय असेल ते सजवा. 33 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. बिनबाद 33. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 33 धावा. 4 षटकांचा सामना असेल. फलंदाज नितीन आता मात्र स्ट्रायकरला. यावेळेस ऑफस्टंपवर पिचिंग केली जाते. चेंडू अडवलाय परंतु पंच उदय तांडेल यांचा इशारा त्या आव्हान तर चेंडूचा. धावसंख्या 1+1 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने संघ पोहोचलाय 35 धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. गोलंदाज निलेश याच्या भात्यातील अजूनही बाकी असणारे 3 चेंडू. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 35 धावा. बिनबाद 35 अशा धावसंख्येमध्ये खऱ्या अर्थानं वाशिगाव संघ खेळतोय. प्रयत्न चांगला केला जातोय. योगेश भगत 11 अष्टपैलू फलंदाज. प्रहार झालाय. शॉर्ट सिलेक्शन सुरेख चेंडू सीमा बाहेर 6 धावांसाठी. चेंडू द्यायचा लगेच. घाई करा. बघा आमच्या जावळ्याचे अजय कडू सुद्धा खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी योगदान देतात. स्वयंसेवक का होईना त्यांच्या माध्यमातून यावेळेस चेंडू आणला जातोय. 10 मिनिटात 6 या 6 धावेने संघ पोहोचलाय 41 धावसंख्येवरती. आता मात्र मी म्हणेन बॅटिंग स्कोर उभारत असताना 41 धावा अजूनही बाकी असणार आहेत. या इनिंग मधील चेंडू 8. गॅरो भगत मात्र इथे बहरताना दिसतोय. यावेळेस मात्र झेल उडाली आहे. मिड ऑफ रिजन मध्ये झेल आहे. झेल मात्र मिस केली जाते. दुसरं जीवनदान गॅरोला मिळालं आहे आणि दुसरं जीवनदान नितीनला सुद्धा धावचीच्या स्वरूपात मिळालंय असं म्हणावं लागेल. कारण धावा मिळत आहेत 2. या 2 धावेने संघ पोहोचलाय 43 धावांवरती संघ जाऊन पोहोचतोय. 43 धावा आपण पाहतोय. 43 धावांची वर्णी लागली आहे इथे मात्र वाशिगाव संघाची. सरळ जबरदस्त प्रहार. चेंडू गेलाय काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी. बॅनर हुकतोय. 6 धावा मिळत आहेत. निलेशला मात्र खऱ्या अर्थानं 6 धावाने षटकाराने मात्र इथे निरोप दिलाय. फलंदाज गॅरोने 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बिनबाद 49 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. नेक्स्ट ओव्हर लास्ट ओव्हर. बॅट्समन चला हवा येऊ द्या. शेवटचं षटक असेल या इनिंग मधील. नक्कीच इथे हवा मात्र आली आहे कारण आपण पाहतोय आयोजक अतिशय स्ट्रिक
शिस्तप्रिय मी म्हणेन, स्ट्रिक म्हणण्यापेक्षा शिस्तप्रिय. 11:30ला फायनल संपवणार मी म्हणेन महाराष्ट्रामध्ये म्हणावं लागेल. पण आपल्या प्रवीणजी, महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जिथे रजनी क्रिकेटच्या स्पर्धा होत असतील तिथे मी म्हणेन शेलगरच्या मैदानात अशी स्पर्धा कधी झाली नसेल कुठेच. 11:30ला फायनल. ओव्हर द विकेट गोलंदाज यावेळेस मात्र बॅकफुटला गेलाय, प्रहार झालाय, झेल होण्याची खऱ्या अर्थानं संभावना टळली. चेंडू गेलाय 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या होती धावसंख्या झाली 55 धावा. गोलंदाज सिद्धेश ठाकूर. गोलंदाज सिद्धेश ठाकूर. नितीन आणि योगेश अजूनही मैदानामध्ये तग धरून उभे आहेत. यावेळेस मात्र हा चेंडू गेलाय निर्धाव. थोडीशी उसळी घेतली आहे चेंडूने. चेंडू निर्धाव जातोय. फायटिंग स्कोर झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण आपण पाहतोय तब्बल 55 धावा प्रगती लागल्या आहेत. चांगला प्रयत्न केला जातोय. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू जबरदस्त नेत्रदीपक फटका येतोय. चेंडू गेलाय काऊ कॉर्नरच्या वर 6 धावांसाठी. खऱ्या अर्थानं चिंतेचा विषय बनलाय हे दोन फलंदाज. धुतूम संघाचं का बनू नये षटकार चौकारांची अतिशबाजी पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे यावेळेस 61 धावा. बॅकफुटला गेलाय फलंदाज. यावेळेस मात्र अवय्याला चढवलाय. षटकार हॅट्रिक होणार का हे पाहत असताना आपण पाहतोय फलंदाज नितीन बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समॅन फलंदाज नितीन बाद झालाय, ज्यानं संघाची धावसंख्या झाली आहे 61 धावा. नितीनच्या वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिल्या तर 12 चेंडूंचा सामना केला नितीनने आणि धावसंख्या जमवली आहे 25 धावांचं योगदान 3 षटकार आणि 4 चौकारांच्या साह्याने. जबरदस्त फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती येणारा फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये उमेश तिसऱ्या क्रमांकावर येतोय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. त्यांना सामोरं जाण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय योगेश भगात. यावेळचा चेंडू जबरदस्त वेधकता वापरले. एक चेंडू गेलाय निर्धाव. शेवटचा चेंडू या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया गॅरो अजूनही नाबाद आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा नाबाद 55. यावेळेस हा चेंडू प्रहार झालाय आणि हा वेळेस मात्र असणार हा षटकार. 6 धावा मिळतायत. चला 6 धावा मिळतायत म्हणजे खऱ्या अर्थानं नशीब सुद्धा शिवरायांना साथ देतात म्हटलं जातं. गॅरो भगतला मात्र साथ मिळाली आहे नशिबाची. यावेळेस मात्र गॅरो भगत बाद होईल असं वाटलं होतं, परंतु त्या झेलचं कन्व्हर्टेशन झालंय. 6 धावांमध्ये 6 धावा मिळतायत. 6 धावांच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या प्रगती लागते. 67 धावा 68 धावांचं लक्ष ठेवलं. 67 धावा झाल्यात. 68 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे आणि धुतूम संघाने आपली सलामीची जोडी प्रसाद लगेच पाठवायची आहे. सलामीची जोडी धुतूम संघानं कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाऊ नये या स्पर्धेकरता. आपण जर पाहिलं आज सुपर 4 करता एक टीम क्वालिफाय होणार आहे, पण कालच्या रात्रीचा जर आपण विचार केला तर जासई आणि त्याचबरोबर प्रियेश 11 सावळे, विजय घरत. हॅलो 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 बिल्कुल वार्निंग दी जा चुकी है. वाशिगांव प्लीज आप फील्डिंग फैलाएं. सुपर 4 के लिए इसके बाद क्वालिफाई मुकाबला होगा. यहां से जो टीम जीतेगी वो खेलेगी सीधा अश्वित स्पोर्ट्स कोपरोली के सामने. फील्डिंग सजाइए प्लीज.
धुतुम जिनको रन बनाने हैं 68 रन बनाने हैं 67 का 67 रन बनाए जा चुके हैं 4 ओवर की समाप्ति के बाद और 68 रनों का पीछा करना है और सुपर 8 में अगर क्वालिफाई के बारे में हम चर्चा करेंगे तो प्रियेश 11 सावड़े विजय दादा खरत इनकी टीम जो सावड़े से पैकर बन चुके हैं इस प्रतियोगिता में पहली बार लेकिन सुपर 8 में उनकी टीम क्वालिफाई हो चुकी है 68 रनों की जरूरत है कोपरोली के कप्तान और उनके खिलाड़ी मौजूद हैं पूरे 11 खिलाड़ी आप तैयार रखे तैयार है वो सचिन गरत उनकी तरफ देखिए तैयार है वो बिल्कुल अंपायर से मैं गुजारिश करना चाहूंगा एक एक मिनट हमारे लिए कीमती है गैरो पहला ओवर करेंगे राइट आर्म राउंड द विकेट 40 प्लस के कई मेंबर इस वाशी गांव की टीम में खेलते हुए नजर आ रहे हैं लेकिन क्रिकेट में उम्र मायने नहीं रखती आपका फॉर्म मायने रखा जाता है बिल्कुल बगैर टाइम पास मैं बार बार ये कह रहा हूं लेकिन हमारी आवाज शायद इन खिलाड़ियों के कानों में जा नहीं रही है बगैर टाइम पास 68 रनों का पीछा करना है प्रति ओवर 17 के औसत से नीलेश और परेश प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी गैरो कि ये गेंद बहुत ही बढ़िया गेंद ऐसा लगा कि शायद गेंद बल्ले को छूती हुई विकेट कीपर के दस्तानों में जा चुकी हो लेकिन ऐसा हुआ नहीं है डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए गैरो एक जेन्युइन ऑलराउंडर की भूमिका कल किरण पवार ने निभाई थी प्रियेश सावड़े की तरफ से तकरीबन 104 रन 2 मुकाबलों में सुपर 8 में क्वालिफाई होते हुए और यहां पर गैरो भी उससे नक्शे कदम पर चलते हुए 92 रन उन्होंने बनाए और विकेट भी हासिल किया लेकिन 11 के खिलाफ ये बेहतरीन खूबसूरती से चौवा दागा नीलेश ने खूबसूरत तरीके से इस चौवे को दागा 4 रन आए और इन 4 रनों से खाता खुल चुका है 64 की अभी भी जरूरी इसके बाद यहां से जो टीम जीतेगी वो खेलेगी अश्वित कोपरोली के सामने 4 ओवर का मुकाबला बिल्कुल नई गेंद है नई गेंद एक एक मिनट हमारे लिए कीमती है गैरो तैयार राइट आर्म राउंड द विकेट बल्लेबाजों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप भी ज्यादा समय ना ले टांस लेते हुए गार्ड लेते हुए अपना टांस लेते हुए ज्यादा समय की बर्बादी ना हो ये फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है ट्रैवल तो जरूर हो रही है और सीधा गई फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन स्कोर कार्ड के ऊपर तो टीम का टोटल 8 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं और ये देखिए फिर से एक बार लेकिन शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर प्रति ओवर 17 की औसत से रन बनाने जिस ओवर में 10 रन आएंगे वो 7 आगे जाके ऐड होंगे औसत होगा 17 और 7 24 का यानी कि हर ओवर में 17 जब आपको पीछा करना है 15 प्लस तो हर गेंद के ऊपर प्रहार होना जरूरी है जिस तरह 11 ने प्रहार किए थे 37 रनों की एक नायाब पारी खेली थी और उनके साथ ही ने 25 रनों की एक नायाब पारी खेली थी 9 रन आ चुके इस ओवर से फिर से एक बार अंदरूनी किनारा डॉट गेंद की समाप्ति हुई इस ओवर की आखिरी गेंद करेंगे एकमात्र मैनर्जी पावर प्ले का ओवर 11 बगैर समय की बर्बादी ये मुकाबला जारी रहे ऐसे वो उम्मीद करेंगे
इंटरनेशनल लेवल पर अगर हम देखें तो 4 मिनट दिए जाते हैं ये वेरिएशन के तौर पर। स्लोअर वन किया लेकिन महज 10 रन दिए। दूसरा ओवर तुरंत किया जाए, तुरंत बगैर टीम मीटिंग। जो फील्ड आपने सेट की हो उसे थोड़ा सा बदलाव कीजिए, गेंदबाज को बॉलिंग मार्क के ऊपर लेकर आइए। वाशिगांव देखिए बिल्कुल वैसा ही हो रहा है। और बल्लेबाजों से मैं गुजारिश करना चाहूंगा, सोच विचार आप जरूर करें, लेकिन आप सोच विचार इतनी ज्यादा देर तक ना करें कि सचिन गर्द हमारी तरफ देखे। टीम का टोटल 10 रन, प्रति ओवर 17 की औसत, यानी कि अगर उस औसत को पाना है तो इस ओवर में 24 रन बनाने होंगे। अंकुश भगत साहब पिछले कई सालों से हमारा साथ दे रहे हैं, लेकिन ये देखिए इक्का दुक्का काम चलने वाला नहीं है। जैसे जैसे सिंगल्स आएंगे जीत की तरफ बढ़ेगी वाशिगांव, तो हार की दहलीज पर पहुंच सकती है दुदुम टीम। हालांकि प्रारंभिक बल्लेबाज नीलेश और परेश खेल तो अच्छा रहे हैं, लेकिन 68 का पीछा करते हुए 4 ओवर में आपको अगर 68 का पीछा करना है तो ये खेल आपके काम का नहीं है, आपकी टीम के काम का नहीं है। हर गेंद बाउंड्री पार होनी चाहिए। लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए प्रवीण भगत, एक ही रन आया, 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल आ चुके हैं। 4 गेंदें इस ओवर की बची है। प्रवीण भगत गेंदबाजी की बागडोर संभालते हुए लेफ्ट आर्म राउंड द विकेट। ये देखिए बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा, बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा। डॉट गेंद, पहले से रनों का पहाड़, ऊपर से डॉट गेंद, यानी कि खुदा पहाड़ निकला चूहा। तो तुम के लिए ऐसा नहीं होना चाहिए। पहाड़ पर चढ़ने का वो जज्बा होना चाहिए, हर गेंद बल्ले पर मिडल होनी चाहिए। ये देखिए फुल टॉस गेंद भी कैरी नहीं कर पाए। ये तबाह होता है, बहुत ज्यादा रन उस रन के बोझ तले दबती हुई ये तुम की बल्लेबाजी। हालांकि रेकग्नाइज बल्लेबाज क्रीज पर मौजूद है परेश, जो इस वक्त फेस कर रहे हैं प्रवीण भगत को। ये देखिए फिर से एक बार क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, नाकाम हुए। टोटल वहीं पर रुका हुआ 12 रन। 68 का पीछा करते हुए 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, लेकिन ये लंबा छक्का आया। 12 और 6 बनेंगे 18 प्रति ओवर 9 की औसत से। और गेंद दीजिए, नहीं, देखिए अंपायर द्वारा गेंद दी जा चुकी है। बाशी प्लीज आप टीम मीटिंग ना करें प्लीज। और देखिए आज पूरी रात एकमात्र हमारी नन्ही सी गुड़िया ईशा गरत, जिनके हाथों से पहले मुकाबले का पूरी रात मैच को देख रही है, मैच का आनंद ले रही है। टीम का टोटल 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। रिवर्स स्वीप के जरिए खेलने की कोशिश नाकाम हुई, डॉट हुई। और यह सीधा खेला, ये छक्का, बैनर हिट हुआ क्या? मामा भांजे का बैनर उससे हिट हो इस इंतजार में हूं मैं। ये छक्का आया, बिल्कुल ये छक्का आना चाहिए था। 68 का पीछा करते हुए 24 पर आता हुआ टोटल, 44 की अभी भी जरूरत। और गेंदें बची है 10 गेंदें, 44 रनों की जरूरत। देखिए संदीप माड़ी मुझे बता रहे कि आप स्कोर बताइए, स्कोर भी बता रहे हम। 44 रनों की जरूरत है। और यह दूसरा, इसे कहते हैं ताकत। बल्लेबाज परेश ने यह लगातार दूसरा छक्का दागा।
नीलेश ने वापिस जाऊंगा, लगातार दूसरा छक्का दागा और 10 गेंदे 44 की जो जरूरत थी, अब 9 गेंदे 38 रनों की जरूरत। 9 गेंदे 38 रनों की जरूरत, इसे कहते हैं संघर्ष। गेंद आई है, देखिए गेंद आ चुकी है, गेंद आ चुकी है। वाशी प्लीज, बार बार मैं ये कह रहा हूं, वरना पेनल्टी मिल सकती है आपको। बार बार आपसे तीस रन 30 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 38 की अभी भी जरूरत है। 9 गेंदे 9 गेंदे 38 रनों की जरूरत, और यह लंबा छक्का आया, इसे कहते हैं मुकाबले में वापसी। 8 गेंदे अब 32 रनों की जरूरत। 8 गेंदे 32, 8 गेंदे 32 रन। बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया खेल रहे हैं नीलेश। ताबड़तोड़ 3 छक्के दागे लगातार। ये देखिए वाशी गांव, फिर से एक बार मैं कह रहा हूं कि टीम मीटिंग बर्दाश्त नहीं की जाएगी, वरना पेनल्टी दी जा सकती है आपको। ये सचिन घर द्वारा मैं आपको बोल रहा हूं। तीन लगातार छक्के आए हैं, 32 की जरूरत है अब। 8 गेंदे 8 गेंदे 32 रनों की जरूरत। यह वेरिएशन के तौर पर स्लोअर वन की थी, जो टिप्स दी गई थी वो कारगर साबित होती हुई। 7 गेंदे अब 32 रन। सात गेंदे 32 रनों की जरूरत। और यश लगा, और इसी के साथ जो संघर्ष था नीलेश का, वो संघर्ष खत्म होता हुआ। नए बल्लेबाज जल्द जाइए, जल्द। 32 की जरूरत है। 6 गेंदे 32 रन, वरना 34 हो सकते हैं। पेनल्टी ऑन द वे अगर आप नहीं गए तो। तो 2 रन की पेनल्टी किस टीम को? तो तुम, क्योंकि खिलाड़ी रुके हुए थे। 6 गेंदे अब 34 रनों की जरूरत। और वाशी टीम, आप टाइम पास ना करें, वरना आपको भी दी जाएगी। 6 गेंदे 34 रनों की जरूरत। छह गेंदे 34 रनों की जरूरत, लेकिन ये देखिए सीधा कारपेट के सहारे 1 रन। 5 गेंदे 33 रनों की जरूरत। पांच गेंदे 33 रनों की जरूरत, और ये लंबा 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 छक्का, और अशोक भगत साहब की तरफ से 1,000 रुपए का इनाम मिलेगा इस खिलाड़ी को। मामा भांजे को बैनर को हिट करता हुआ ये छक्का। अशोक भगत कहाँ है आप? बिल्कुल, अब मेरे दिल को सुकून पहुंचा है, और एक बैनर को हिट करता हुआ छक्का आना चाहिए। एक मिला। 6 2 बने 8।
मुकाबला है तो एक तरफा, लेकिन जाते जाते इस खिलाड़ी ने 1000 रुपए हासिल किए, जो छक्का दागा बल्लेबाज नितिन ने बिल्कुल मामा भांजे के बैनर को हिट किया है उन्होंने। अशोक भगत, आप आपके हाथों दे इनाम, इसे आप ही के हाथों इनाम दे। व्हाइट बॉल का इशारा हुआ, लेकिन यह मुकाबला एक तरफा। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष हैं। वाशी गांव लगभग तैयार है सुपर 4 क्वालिफाई मुकाबले में कोपरोली के खिलाफ खेलने के लिए, लगभग 100 में से 99%। ये देखिए 11 क्या खेल रहे हैं, जिस तरह से खेल रहे हैं, जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की, जिस तरह से गेंदबाजी की। कल प्रियेश 11 छावड़े की तरफ से किरण पवार ने लोगों का दिल जीता, और आज दिल जीता आज की रात 11 ने। लेकिन अभी भी ये लंबा छक्का आया, लेकिन इस मुकाबले का मैन ऑफ द मैच फिर से एक बार 11। और मैं नितिन को बुलाना चाहूंगा तुतुम के, जो बैनर हिट किया मामा भांजे, उसके लिए 1000 रुपए का इनाम। और कोपरोली